नमस्कार, मी प्रशांत गोपाळे. आपण पाहतात गावची खबर न्यूज. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणुका 5 फेब्रुवारीला होत आहेत आणि या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. या शेवटच्या दिवशी खालापूर तालुक्यामध्ये सावरोली जिल्हा परिषद वार्डामध्ये राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे यांनी आपला जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर सावरोली पंचायत समितीसाठी प्रमिला महेश पाटील या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार आहेत आणि परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे या सेनेला सोडण्यात आलेली आहे. तर दुसरी जागा आहे ती पूनम विलास म्हात्रे, ती वडगाव पंचायत समितीमधून त्यांना उबाटाच्याच ह्या उमेदवार आहेत. त्यांनासुद्धा त्या ठिकाणी उमेदवारी खालच्या पंचायत समितीच्या दोन्ही जागा सोडलेल्या आहेत आणि संतोष बैलमारे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती सावरोली जिल्हा परिषद वार्डातून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे आणि हे उमेदवारी अर्ज भरत असताना मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत आणि मोठा जल्लोषपूर्ण वातावरणात संपूर्ण प्रभागातून एक रॅली काढलेली होती. या रॅलीमध्ये हजारो कार्यकर्ते या रॅलीला त्यांनी उपस्थिती लावली आणि मोठा जल्लोष करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आणि यावेळी संतोष बैलमारे यांनी या प्रभागातून दोन जिल्हा परिषद ज्या आहेत त्या एक अतकरगाव जिल्हा परिषद आणि सावरोली जिल्हा परिषद या दोन्ही वार्डामध्ये राष्ट्रवादी शिवसेना उबाटा या परिवर्तन विकास आघाडीचा विजय होईल असा त्यांनी दावा केला आहे आणि विकास कामांच्या मुद्द्यावरती आम्ही ही निवडणूक लढतो. संतोष बैलमारे हे सावरोली ग्रामपंचायत ही सर्वात मोठी ग्रामपंचायत तालुक्यामध्ये आहे आणि चर्चेतली ग्रामपंचायत. या ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी थेट सरपंच पदाची निवडणूक लढवली आणि त्यांनी यश मिळवलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात या गाव पातळीवरती विकास कामे केलेली आहेत. त्याचबरोबर तालुक्यामध्ये जे प्रश्न असतील, ज्या ठिकाणी कामगारांचे प्रश्न असतील, विकास कामांचे प्रश्न असतील, अडीअडचणी असतील, यांना धावून जाणारा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. तरुणांमध्ये क्रिकेट असो, अन्य काही खेळ असो किंवा सांस्कृतिक शालेय कार्यक्रम असो, या कार्यक्रमात सुद्धा त्यांचा मोठा सहभाग असतो. त्याच्यामुळे तालुक्यातून त्यांचा मोठा गावगा असतो आणि सावरोली जिल्हा परिषदेत हा वार्ड या वार्डातून त्यांनी जो उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्याच्यामुळे प्रत्येक गावातून आणि प्रत्येक सामाजिक संघटना असतील, काही राजकीय म्हणजे परिवर्तन विकास आघाडी सोडून काही राजकीय मंडळी असतील, त्यांना भेटून शुभेच्छा देतात आणि त्यांना पाठिंबा दर्शवत आहेत. आदिवासी बांधव असतील, यांच्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. त्याच्यामुळे निश्चितपणाने या सावरोली जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी शिवसेना उबाटा परिवर्तन विकास आघाडीचा झेंडा फडकेल असा विश्वास संतोष बैलमारेने व्यक्त केला आहे. अर्ज दाखल करत असताना मोठ्या प्रमाणात रॅली काढली होती आणि या रॅलीला मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद लागला. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या अश्विनीताई पाटील असतील, माजी नगराध्यक्ष सुनील पाटील असतील, त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख एकनाथ पिंगले असतील, उमेश गावड, त्याचबरोबर दामू खैरे, प्रफुल्ल विचारे, गजानन पाडगे यासह राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज यावेळी उपस्थित होते. तसेच युवा नेतृत्व महेश पाटील असे असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. त्याच्यामुळे सावरोली जिल्हा परिषदेवरती परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून विजय संपादन होईल असा विश्वास या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत आहे. सावरोली जिल्हा परिषद वार्डमध्ये उमेदवारी फॉर्म भरलेले, त्याचबरोबर पंचायत समिती आणि वडगाव पंचायत समिती या ठिकाणी सुद्धा आम्ही परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत. जिल्हा परिषदमध्ये मी स्वतः, त्याचबरोबर प्रमिला पाटील सावरोली पंचायत समितीमध्ये आणि म्हात्रेताई वडगाव पंचायत समितीमध्ये. प्रचंड जनसमुदाय आज आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आला होता आणि निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उबाटा व इतर सर्व पक्ष मिळून आम्ही विजय संपादन करू. मी प्रमिला पाटील आणि सावरोली पंचायत समितीच्या माध्यमातून मी उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे. सोबत संतोषजी बैलमारे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षाच्या आघाडीच्या माध्यमातून आपण हा अर्ज आज मोठ्या जनसमुदायाच्या सोबतीनं आपण आज दाखल केलेला आहे.
प्रचंड जनतेचं प्रेम आमच्यावर आहेच. त्याचप्रमाणे आज इथून खऱ्या अर्थानं आमची सुरुवात होणार आहे आणि जनतेने ही संधी खऱ्या अर्थानं आम्हाला दिलेली आहे. त्याबद्दल सगळ्यांचंच मनपूर्वक आभार मानते. सर्व जे आमच्या या पूर्ण रॅलीमध्ये सहभागी झाले त्या सगळ्यांचंच मी निश्चित धन्यवाद देईन. सगळ्यांना आव्हान आहे, परंतु ज्यावेळेस काल खऱ्या अर्थानं आमची सुरुवात झाली आणि सोबत संतोषजी बैलमारे, त्यांची पूर्ण फॅमिली, त्यांची पूर्ण टीम आमच्या सोबत होती आणि तिथल्या लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे आणि बऱ्यापैकी इतर लोक जे आहेत ते ओळखीचे आहेत किंवा त्यांना आपलं खालापूरमधलं जे म्हणजे खानाव पंचायत समितीचं जे काम आहे बऱ्यापैकी लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि निश्चित जनता जरी नवीन असेल किंवा माझा चेहरा जरी नवीन असेल तर निश्चित आम्ही कामाच्या माध्यमातून त्या सगळ्या लोकांना आपलंसं करण्याचा निश्चित प्रयत्न करू. आणि खानाव पंचायत समितीमध्ये जर का पाहिलं तर आदिवासी वाड्यांवर म्हणजे जातीचे दाखले असतील, म्हणजे आज आम्ही बघतो की आदिवासी समाज फक्त आम्ही शेतीपुरते त्यांना मर्यादित धरत असतो, परंतु हा समाज सुद्धा मुख्य प्रवाहात आला पाहिजे आणि यासाठीची आमची मुख्य अशी भूमिका आहे. आणि त्यासाठी जातीचे दाखले असतील किंवा त्यांच्या इतर निराधारच्या योजना असतील किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या प्रत्येक महिला किंवा पुरुष जे असतील किंवा अपंग व्यक्ती प्रत्येकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि हाच प्रामुख्याने आमचा उद्देश असणार आहे. आणि ह्या भागात सुद्धा काम करण्याची नव्यानं संधी मिळते आहे आणि ती संधी सगळ्यांच्याच जे नागरिक आहेत तिथले सावरोली पंचायत समितीचे त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमच्या उभाटाचे सर्व जे नेते आहेत त्या नेत्यांचं सुद्धा मी मनापासून धन्यवाद देईन. तर हा राजकारणातील माझा पहिलाच अनुभव आहे आणि महाविकास आघाडीच्या सोबतच राहून आम्ही संपूर्णपणे आमचं बेस्ट देण्याचा प्रयत्न करू आणि जे कोणी आमच्या सोबत आम्हाला साथीने इथपर्यंत आलेत, आज हा आमच्या प्रवासाचा पहिलाच टप्पा आम्ही पूर्ण करत आहोत, तर त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतोय.